नमस्कार मित्रांनो, मी पद्माकर पाटील. जळगावच्या या ऐतिहासिक शिवतीर्थ मैदानावरून सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो. ऑफस्टॉपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू वेगाने थर्डमॅन सीमारेषा पार करतोय, चौकार मिळतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 12 धावा लकीक्षा बंजारा वॉरियर्स. द ग्रेट बंजारा विरुद्ध लकीक्षा बंजारा वॉरियर्स हा आजच्या दिवसाचा 5वा सामना सुरू आहे. बंजारा युवा क्रिकेट प्रीमियर लीग 2025. 27 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत चालणारा हा बंजारा युवा क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार. द ग्रेट बंजाराचे कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम लकीक्षा बंजारा वॉरियर्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. लकीक्षा बंजारा वॉरियर्सच्या सलामी फलंदाजांनी चांगली सुरुवात केलेली आहे. जगदीश पवार दुसरे षटक घेऊन आलेले, वैयक्तिक पहिलं. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटवर जाऊन या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला आहे. मिड ऑफकडे हा चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते फलंदाजाला. 13 धावा. लकीक्षा बंजारा वॉरियर्स हा संघ आहे आत्माराम जाधव सर आणि श्री करणसिंग राठोड यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय आणि मिळतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता लकीक्षा बंजारा वॉरियर्स संघाची 19 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. क्रांतिकुमार अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय. क्रांतिकुमार राठोड द ग्रेट बंजारा भाऊल उत्तम चव्हाण यांचा संघ आहे. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांचं सहकार्य लाभतं आहे ऑन साइडला टोलवलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव मिळते. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय सुरेश दामू भोळे अर्थात राजू मामा भोळे यांचं अनमोल सहकार्य लाभतंय. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक इंजिनियर अक्षय यशवंत पवार. तर इंजिनियर अक्षय यशवंत पवार या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू. षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर लकीक्षा बंजारा वॉरियर्स 20 धावा, बिनबाद 20. इंजिनियर राज रणजित राठोड आणि इंजिनियर सत्यजित देवसिंग राठोड हे या स्पर्धेचे सहप्रायोजक. श्री भाऊल उत्तम चव्हाण हे या स्पर्धेतील पुरस्कारांचे प्रायोजक. तर फूड स्पॉन्सर्स श्री महेश जगदीश राठोड, श्री दीपक जगदीश राठोड. पिंटू भाऊ हे आहेत भोजन प्रायोजक. या स्पर्धेसाठी माननीय पूनम पवार केवल हॉस्पिटल, माननीय कांतीलाल भाऊ नाईक, माननीय रोहिदास पवार सर, माननीय रमेश चव्हाण, डॉक्टर पंकज जाधव, डॉक्टर किशोर जाधव, माननीय वाल्मिक पवार, माननीय विनोद राठोड, माननीय माधव ओंकार चव्हाण, माननीय गजानन चव्हाण, माननीय गंगाराम चव्हाण आणि माननीय प्रकाश रंगलाल राठोड यांचं सुद्धा सहकार्य लाभतंय. सोबतच या स्पर्धेसाठी माननीय आत्मारामजी जाधव, करण सिंग राठोड
बी दाढी सर, बी धाडी सर, मदन चव्हाण सर, भाऊल उत्तम चव्हाण, हरिचंद्र गणपत राठोड, पप्पा रंगला चव्हाण, निखिल रोहिदास पवार, श्री समाधान चव्हाण, ॲडव्होकेट सुनील चव्हाण, श्री अजित थानसिंग चव्हाण, श्री चेतन चव्हाण, श्री अविनाश चव्हाण, श्री रवींद्र छगन चव्हाण, श्री सुनील धाडी सर, श्री सचिन जाधव, अजय यशवंत पवार, लखन जगदीश वंजारी, कितेश दयाराम जाधव. यावेळेस खराब चेंडू कव्हर क्षेत्रात टोलवलेला आहे, षटकार. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचलेली आहे. बिनबाद 32. सुनील धाडी सर, श्री सचिन जाधव, अजय यशवंत पवार, लखन जगदीश वंजारी, कितेश दयाराम चव्हाण आणि संजय बळीराम चव्हाण यांचं सुद्धा आपल्याला सहकार्य लाभतंय. बंजारा युवा प्रीमियर लीग जयदीप पवार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझरला वन बाउन्स चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 36 वर जाऊन पोहोचते. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बंजारा युवा प्रीमियर लीग या पर्वाचे मुख्य प्रायोजक इंजिनियर अक्षय यशवंत पवार, तर या स्पर्धेचे सहप्रायोजक इंजिनियर राज रणजित राठोड आणि इंजिनियर सत्यजित देवसिंग राठोड. दरम्यान षटकाराचा इशारा आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने लकीक्षा बंजारा वॉरियर संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुरस्कारांचे प्रायोजक श्री भाऊल उत्तम चव्हाण, तर फूड प्रायोजक श्री महेश जगदीश राठोड, दीपक जगदीश राठोड, पिंटू भाऊ. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. काउस कॉर्नरकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. गोलंदाजाकडे चेंडू परत करतोय. दरम्यान एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेची कॉल, आणि यावेळेस स्टंप जर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जर उडाले असते तर फलंदाजाला परतावं लागलं असतं, परंतु धोनी स्टाईल यष्ट्या उखाडण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट आलेला दिसतोय. तीन षटकांची समाप्ती. लकीक्षा बंजारा वॉरियर्स 43 विदाउट लॉस.
चला पंचांना विनंती असेल की वेळेचं भान ठेवायचंय. खेळाडूंना सुद्धा विनंती असेल, वेळ वाया घालवायचा नाहीये. यानंतर अजून 5 मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू हलकासा खाली राहिलेला आहे. बॅटची कड घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने लकी शाह बंजारा वॉरियर्स संघाच्या धावा झालेल्या आहेत 47. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. टायमिंग इतकं चांगलं झालेलं आहे की लॉंग ऑन कडे चेंडू गेलेला आहे. मिडॉन क्षेत्रात चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव मिळते. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने हवेत खेळलेला फटका, एक टप्पा खाऊन क्षेत्ररक्षकाकडे हा चेंडू जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, परत करतोय. दरम्यान एक धाव मिळालेली आहे. तर यावेळेस थोडीशी घाई अंगलट आलेली आहे. फलंदाजाला धावबाद होऊन परतावं लागेल. पंकज पवार यांना परतावं लागेल. टेनिस क्रिकेटर संदीप चौहान, सागर चौहान हे यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत. तर टेनिस क्रिकेटर आपलं खूप खूप धन्यवाद. सोनू चौहान, तर सोनू चौहान मध्यंतरी बराच वेळ वीज पुरवठा खंडित झालेला होता, त्यामुळे आपण लाईव्ह प्रसारण बघू शकलेलो नाहीये. तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आता लाईट आलेली आहे. आमच्या तंत्रज्ञानांनी सर्व कारभार आता सुरळीत केलेला आहे. फुल टॉस चेंडू, डीप विकेट, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार.
4 षटकांची समाप्ती. लकीक्षा बंजारा वॉरियर्स 61 धावा, 1 गडी बाद. बंजारा युवा प्रीमियर लीग दुसरे पर्व. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा येतोय. अवांतर धाव टोटल मध्ये जोडली जाते. धावसंख्या आता 62 वर जाऊन पोहोचलेली आहे. 5वं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज पंकज राठोड. वाईड यावर टाकण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनकडे हा चेंडू गेलेला आहे. दरम्यान पंचांचा वाईडचा इशारा आलेला आहे. 63 धावा. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगला चेंडू आउटसाइड द लाईन ऑफ ऑफस्टंप. ऑफस्टंपवर मारा करतायत गोलंदाज. बंजारा युवा प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात जमलेल्या सर्व बंजारा समाज बांधवांचं आणि क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू आणि सरळ साइड स्क्रीन कडे या चेंडूला टोलवलेलं आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेटचा सर्वात सुरक्षित फटका खेळलेला आहे फलंदाजाने. या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 69 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. षटकार असेल. बंजारा युवा प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात आपल्याला मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत इंजिनियर अक्षय यशवंत पवार. बोंद्यात टाकण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू. लॉंग ऑन कडे चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचते. इंजिनियर अक्षय यशवंत पवार या दुसऱ्या पर्वाचे अर्थात बंजारा युवा प्रीमियर लीगचे मुख्य प्रायोजक इंजिनियर अक्षय यशवंत पवार. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू सरळ हातात आणि झेल चांगला टिपलेला आहे. योगेश राठोड यांनी लॉंग ऑफ सीमारेषेवर चांगला झेल टिपलेला आहे. क्रांतिकुमार राठोड एका चांगल्या सुरुवातीनंतर बाद झालेले आहेत. अर्धशतकीय खेळी केलेली आहे. 20 चेंडूत 58 धावा केलेल्या होत्या. नवीन फलंदाज विलास आलेले. पहिला चेंडू निर्धाव होता. षटकातला शेवटचा असेल चेंडू पंकज राठोड यांचा. इंजिनियर अक्षय यशवंत पवार मुख्य प्रायोजक इंजिनियर राज रणजित राठोड आणि इंजिनियर सत्यजित देवसिंग राठोड या स्पर्धेचे सहप्रायोजक. पुरस्कारांचे प्रायोजक अर्थात पारितोषिकांचे प्रायोजक. बघा पहिले 2 चेंडू वाईड, त्यानंतर पहिला व्हॅलिड चेंडू तिसरा होता, त्यानंतर षटकार आलेला आहे, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट. शेवटच्या चेंडूवर आलेला आहे षटकार.
शेवटच्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर विकेट पडलेली आहे. 5 गडी बाद 70 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 70 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस चेंडू, फटका हवेत आणि झेल सुटलेला आहे. दोन धावा आणि या 2 धावांच्या मदतीने लखीक्षा बंजारा वॉरियर्स 73 धावा 3 गडी बाद. 6वं षटक सुरू आहे. जगदीश पवार यांचा सामना करतील आशिष चौहान यांनी या चेंडूला मिड विकेटकडे टोलवलेलं आहे. 1 धाव मिळते. पूर्ण केलेली 1 धाव. धावसंख्या वाढते 74. ऑफस्टॉपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या 74. भाऊल उत्तम चव्हाण हे पुरस्कारांचे प्रायोजक. महेश जगदीश राठोड आणि दीपक जगदीश राठोड पिंटू भाऊ हे फूड प्रायोजक. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान फलंदाजाकडे वेळ आहे 1 धाव घेण्याची. 75 धावा पूर्ण झालेल्या आहेत. लखीक्षा बंजारा वॉरियर्स आत्माराम जाधव सर आणि करण सिंग राठोड यांचा संघ. तर द ग्रेट बंजारा भाऊल उत्तम चव्हाण यांचा संघ. षटक संपलेलं आहे. लखीक्षा बंजारा वॉरियर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा 3 गडी बाद. ओरपी चेंडू लॉफ्ट केलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे परंतु वाईड आहे. चौकार मिळतोय फलंदाजाला. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. या चौकाराच्या मदतीने डॉट बॉल. 79 धावा.
मनोहर चव्हाण सामना करतील पंकज राठोड यांचा. पुन्हा एकदा पंकज राठोड आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. ओरपी चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत उडालेला आहे, चांगला झेल टिपलेला आहे. अमोल राठोड यांनी चांगला झेल टिपलेला आहे. नवीन फलंदाज आता मैदानात जात आहेत. अनिल, पंकज राठोड यांनी आतापर्यंत 13 धावा देत 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत आणि लकीक्षा बंजारा वॉरियर्स या संघाची मिडल ऑर्डर उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे. षटकातला चौथा चेंडू असेल पंकज राठोड यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय पंकज राठोड. अनिल स्ट्राईकला आलेला आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर कट केलेला आहे. कव्हर क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतलेली आहे आणि एकच धाव मिळेल. बंजारा युवा प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीचा हा 5वा सामना खेळला जातोय. द ग्रेट बंजारा विरुद्ध लखीक्षा बंजारा वॉरियर्स. भाऊल उत्तम चव्हाण यांचा द ग्रेट बंजारा संघ, तर लखीक्षा बंजारा वॉरियर्स आत्माराम जाधव सर आणि करणसिंग राठोड यांचा संघ. ऑफस्टंपच्या बाहेर इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. षटकाची समाप्ती. 7वं षटक संपलेलं आहे. 80 धावा, 4 गडी बाद आणि आता शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक असतील. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी झालेले आहेत, 16 संघ सहभागी झालेले आहेत. त्यात सामतदादा फायटर्स हरिश्चंद्र दलपत राठोड यांचा संघ, रामसिंग भानावत योद्धा बीबी धाडीसर यांचा संघ, वसंतराव नाईक लायन्स समाधान चव्हाण आणि ॲडव्होकेट सुनील चव्हाण यांचा संघ, लाखा गौर एव्हेंजर निखिल पवार यांचा संघ, अप्पा रंगलाल चव्हाण यांचा गोरा बादल सुप्रीमो, सेवालाल महाराज रायडर्स संजय बळीराम चव्हाण यांचा संघ, दगाजी बापू किंग्ज सचिन तुळशीराम जाधव आणि श्री सुनील धाडी यांचा संघ. रोहित राठोड शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. आशिष चव्हाण शेवटचा षटकाचा सामना करतायत. रोहित राठोड यांचा षटकातला दुसरा चेंडू. या डावातले 5 चेंडू शिल्लक. फटका उंच गेलेला आहे, उंच आणि तितकाच दूर. हाय अँड हँडसम षटकार आलेला आहे. 87 धावा, 4 गडी बाद. आशिष चव्हाण उत्कृष्ट फलंदाजी करतायत. 87 धावा, 4 गडी बाद. दगाजी बापू किंग्स सचिन तुळशीराम जाधव आणि सुनील धाडी सरांचा हा संघ. मदन चव्हाण सरांचा संघ आहे लक्ष्मण बापू पलटण. चला, तर टेनिस बॉल क्रिकेटच्या नियमानुसार चेंडू जर फुटलेला आढळला तर बॉल डेड असतो. चला, डेड बॉल घोषित होईल, षटकार मिळणार नाहीये.
लक्ष्मण बापू पलटण, मदन चव्हाण सरांचा संघ, भीमानायक सुपरस्टार विजय जाधव आणि रवींद्र जाधव यांचा संघ, रामदेव महाराज पॅन्थर्स, लखन वंजारी, सेवा साम्राज्य 11, अक्षय पवार अजय पवार यांचा संघ, लखीक्षा बंजारा वॉरियर्स, आत्माराम जाधव सर आणि करण सिंग राठोड यांचा संघ, गोर बंजारा टायगर्स. चला, चेंडू फुटलेला नव्हता तर चेंडू खराब झालेला होता, त्यामुळे षटकार असेल. चेंडू बदलवला गेलेला आहे. एक धाव घेतलेली आहे आशिष यांनी. या एका धावेने धावसंख्या आता 88 वर जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक. लखीक्षा बंजारा वॉरियर संघ 100च्या पुढे मजल मारतो का ते बघावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर, कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझनला चौकार मिळतोय का? चांगलं क्षेत्ररक्षण, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनवर अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अमोल राठोड यांनी नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. नव्वद धावा 4 गडी बाद. गोर बंजारा टायगर्स, चेतन चव्हाण अविनाश चव्हाण यांचा संघ, द ग्रेट बंजारा भाऊल उत्तम चव्हाण यांचा संघ, गोरमाटी नायक अजित थानसिंग चव्हाण यांचा संघ, संत राम चैतन्य बापू सुपर किंग्स कितेश दयाराम जाधव यांचा संघ. बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. कव्हर क्षेत्रात चेंडू गेलेला आहे. पहिली धाव घेतलेली आहे. चांगला थ्रो केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धावबाद व्हावं लागेल. तर लखीक्षा बंजारा वॉरियर संघाने 91 धावा केलेल्या आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात. संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष असेल 92 धावांचं.
द ग्रेट बंजारा आणि बॉलर नेम अनिल. अनिल आपल्याकडून पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन स्ट्राईकवर दीपक, अतिशय उत्कृष्ट हार्ड हिटर आपल्या फलंदाजी मध्ये 92 धावांचं या ठिकाणी लक्ष द ग्रेट बंजारा संघाला. लेट्स प्ले. अतिशय उत्कृष्ट असा शॉट आणि हा चौकार. पहिल्या चेंडूमध्ये या ठिकाणी 4 धावा वसूल करत दीपक यानं आपलं खातं उघडलेलं आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचली 4.
गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा दीपक स्ट्राईकवर पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. आणि हा चेंडू उचललेला आहे. चेंडू सीमारेषा वकडे जाताना अतिशय उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने. आणि हा बाद झाला आहे तो दीपक. पुढील सामना गोरा बादल सुप्रीमो वर्सेस रामसिंग भानावत योद्धा. रामसिंग भानावत योद्धा संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकले असून क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे मनोहर यांनी. आणि दीपक याला तंबूमध्ये पाठवलाय त्यांनी. योगेश राठोड या ठिकाणी नवीन फलंदाज दीपकचं स्थान घेण्यासाठी मैदानामध्ये पोहोचलेला असून धावसंख्या तिथेच अडकली 4. पुन्हा एकदा योगेश राठोड स्ट्राईकवर. आणि हा चेंडू उंच फटका मारण्याच्या नादात बॉल आणि बॅट मध्ये काही संपर्क नसता अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी होताना लकीशा बंजारा वॉरियर संघाकडनं धावसंख्या तिथे अडकली 4. जोरदार अपील होताना या ठिकाणी उत्साहामध्ये जास्त विश्वास मध्ये कमी. बॉलर अनिल अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना 4 बॉल 4 रन आणि 1 विकेट त्यांनी या ठिकाणी घेतलेला असून उंच फटका अतिशय उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी मनोहर. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी झाला दिसताना आपल्या जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना मनोहर अतिशय उत्कृष्ट असा कॅच ऑफ द मॅच असा या ठिकाणी त्यांनी झेल घेतलेला असून शेवटचा चेंडू बाकी या षटकातलं अजूनही धावा तिथे अडकली असून 4. मैदानात जातोय तो आता पंकज ऑलराऊंडर खेळाडू. मनोहर आपल्या कर्णधार या पदाला साजेस असं क्षेत्ररक्षण करताना अतिशय उत्कृष्ट असे 2 झेल त्यांनी या ठिकाणी घेतलेले असून या ठिकाणी चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात निर्धाव या ठिकाणी खेळून काढलाय पंकजनी. ओव्हर या ठिकाणी संपलेले असून मी माझे सहकारी मोहन भाऊ चव्हाण यांना विनंती करेल त्यांनी कमेंट्री बॉक्स मध्ये यावं.
द ग्रेट बंजारा आणि लखीशा बंजारा वॉरियर्स या संघादरम्यान हा सामना सुरू आहे आणि लखीशा बंजारा वॉरियर्स या संघाने प्रथम फलंदाजी केलेली आहे आणि त्यांनी 92 धावांचं लक्ष दिलेलं होतं द ग्रेट बंजारा या संघाला आणि 92 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना अतिशय अडचणीत आलेला आहे द ग्रेट बंजारा हा संघ. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या आहे 8, 2 बाद 8 अशी स्थिती झालेली आहे द ग्रेट बंजारा या संघाची. एक उत्तुंग असा फटका मारलेला आहे फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हा चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा षटकार जयदीप पवारच्या बॅटमधून निघालेला हा षटकार होता. या षटकारांनीशी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 14, 2 बाद 14. अजूनही 78 धावांची आवश्यकता आहे. पंकज राठोड आणि जयदीप पवार फलंदाजी करतायत. 92 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना द ग्रेट बंजारा संघ. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू, पंचांचा निर्णय वाईड. या अतिरिक्त धावेमुळे धावसंख्या झालेली आहे 15, 2 बाद 15. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज आहेत मनोहर चव्हाण. या चेंडूला टोलवलेला आहे पॉइंटच्या दिशेने आणि हा चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा चौकार. चौकारांनीशी धावसंख्या झालेली आहे 19, 2 बाद 19. अजूनही 73 धावांची आवश्यकता आहे द ग्रेट बंजारा या संघाला. दोन्हीही महत्वाचे फलंदाज क्रीजवर. हा फुलटॉस असा चेंडू, उंच असा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कोणतीही चूक त्याने केलेली नाही. कोणी घेतला? या ठिकाणी तिसरा गडी बाद झालेला आहे द ग्रेट बंजारा संघाचा. जयदीप पवार. कॉमेंट्री मॅनने सर्वांचं अभिनंदन केलंय, पण कॉमेंट्री मॅन राहिलेले आहेत. त्यांचं अभिनंदन सर्व संघांकडून, संघाच्या मालकाकडून. झाला. धावसंख्या आहे 19, 3 बाद 19. 92 धावांचं आव्हान घेऊन फलंदाजी करताना द ग्रेट बंजारा संघाचे खेळाडू अतिशय संकटात या ठिकाणी सापडलेला आहे. 3 महत्वपूर्ण गडी त्यांचे बाद झालेले आहेत. पंकज राठोड आणि अमोल राठोड यांच्यावर मदार असेल द ग्रेट बंजारा संघाची. गोलंदाज आहेत मनोहर चव्हाण. मनोहर चव्हाण जळगाव रेल्वे स्टेशनच्या साइडने गोलंदाजी करताना. आतापर्यंत 15 धावा त्यांनी मोजलेल्या आहेत या षटकात. अतिशय चांगला हा चेंडू, मात्र पंचांचा निर्णय वाईड. या अतिरिक्त धावसंख्येमुळे धावसंख्या झालेली आहे 20, 3 बाद 20. या ठिकाणी षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20.
3 बाद 20. नवीन गोलंदाज आलेले आहेत. अजूनही 36 चेंडूत 72 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटक 12च्या सरासरीने धाव संख्या काढावी लागेल द ग्रेट बंजारा संघाला विजयासाठी. पंकज राठोड आणि अमोल राठोड यांच्यावर मदार आहे द ग्रेट बंजारा या संघाची. गोलंदाजाचं नाव कृपया अनिल. लखीशा बंजारा वॉरियर संघ आणि द ग्रेट बंजारा संघ यांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. धावांचा पाठलाग करताना 3 बाद 20 अशी स्थिती आहे द ग्रेट बंजारा संघाची. संघमालक माननीय आत्माराम जाधव सर स्वतः उपस्थित आहे आणि या सामन्याचा आनंद ते घेत आहेत. तसेच लक्ष्मण बापू फलटण संघाचे संघमालक मदन सिंग चव्हाण सर हे देखील उपस्थित आहेत. या सामन्यापूर्वी त्यांच्या संघाने एक उत्कृष्ट विजय मिळवलेला आहे आणि विजयी सुरुवात केली होती. तत्पूर्वी हा फुलटॉस असा चेंडू आणि एक उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी खेळाडूने घेतलेला आहे. चौथा गडी बाद झालेला आहे द ग्रेट बंजारा संघाचा. लखीशा बंजारा संघ आणि द ग्रेट बंजारा संघ दोन्ही संघांनी आपला 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा. सर जाऊ द्या सर, पुढे गेलो आपण. चौथा गडी बाद झालेला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 4 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेलं आहे. धावा मात्र काही काढता येणार नाही. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज आहेत अनिल. एक मोठी अपील आणि या ठिकाणी स्टंपिंग झालेले आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बेस्ट बॅटिंग. पंचा ट्रॉफी प्रायोजक भाऊल चव्हाण यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धावसंख्या आहे 20. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही 72 धावांची आवश्यकता आहे
द ग्रेट बंजारा संघाला अनेक संघ मालक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यापैकी बीबी धाडी सर, मदन चव्हाण सर, आत्माराम जाधव सर, किरण जाधव, ट्रॉफी प्रायोजक बाहुल चव्हाण. तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही प्रतीक्षेत. बंजारा युवा प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वाचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा 5वा सामना. या सामन्यानंतरही आपल्याला जवळपास 4 सामने खेळायचे आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि हा गडी बाद झालेला आहे. यष्टीरक्षकाने अतिशय स्क्रीनवर पाहू शकतात आपण दोन्ही संघाचे नवीन फलंदाज जात आहेत. रोहित जागा घेतील. यष्टीरक्षकाने अत्यंत चपळाईने यष्टीचित केलेला आहे. जग्गू यांना क्रांती नावाचा हा यष्टीरक्षक 5वा गडी बाद झालेला आहे. फलंदाजाचं नाव रोहित. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. अतिशय संकटात सापडलेला आहे द ग्रेट बंजारा संघ. अजूनही 33 चेंडूत 72 धावांची आवश्यकता आहे त्यांना. पंचांना विनंती आहे कृपया त्यांनी तात्काळ खेळ सुरू करावा. गोलंदाज अनिल स्ट्राइक वर आहेत. रोहित राठोडने हा चेंडू टोलवला. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाने सहावा गडी बाद झालेला आहे. या ठिकाणी निखिल लागोपाठ 2 चेंडूवर 2 बळी मिळवलेले आहे. याचाच अर्थ पुढचा चेंडू हा हॅट्रिक बॉल असेल. सहावा गडी बाद झालेला आहे आणि हा चेंडू असेल हॅट्रिक बॉल. स्ट्राइक वर आहेत निलेश. अनिल याने 1.4 मध्ये 4 धावा देऊन 5 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहे. या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वात चांगला गोलंदाज. या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने टोलवलं. त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी 1 धाव काढून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 21. आणि एक चांगला स्पेल संपलेला आहे अनिल यांचा. अनिल यांनी एकूण
5 धावा देऊन 2 षटकात 5 धावा देऊन 5 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. पूर्णपणे लखीशा बंजारा वॉरियर संघाने या सामन्यावर पकड मिळवलेली आहे. संघमालक बीबी धाडीसर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नवीन गोलंदाज आलेले आहेत. करतार अजूनही 30 चेंडूत 71 धावांची आवश्यकता आहे. अमोल राठोड आणि निलेश फलंदाजी करतायत. पाहूया आपल्या संघाला त्या दरम्यान करतार यांचा हा चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने या फलंदाजाने ठोकला आणि हा चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर. निलेशच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत असा षटकार. या षटकारांची धावसंख्या झालेली आहे 27. 6 बाद 27. अजूनही 65 धावांची आवश्यकता आहे. निलेश आणि अमोल फलंदाजी करतायत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज आहेत करतार पवार. निलेश स्ट्राइकवर 2 चेंडूचा सामना त्यांनी अद्यापर्यंत केलेला आहे आणि 7 धावांवर फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा करतार स्ट्राइकवर आहेत निलेश आणि एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र धावा काही काढता आलेल्या नाहीत. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल लखीशा बंजारा वॉरियर्स या संघाकडून. उंच असा फटका मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी एक धाव काढून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 28. 6 बाद 28. धावसंख्या आहे 28. 6 बाद 28 अशी स्थिती. अजूनही 64 धावांची आवश्यकता आहे. 26 चेंडूत 64 धावा. एक चांगला फटका आणि डीप मिड विकेटच्या दिशेने अमोलने हा चेंडू टोलवला. चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा चौकार. चौकारांची धावसंख्या झालेली आहे 32. 6 बाद 32. करतार पवार स्ट्राइकवर आहेत. अमोल राठोड षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे 32. कृपया खेळाडूंनी आपापसात वाद करू नये. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करण्यात येते की त्यांनी विलंब करू नये. आधीच खूप सारा उशीर झालेला आहे. या सामन्यानंतरही आपल्याला जवळपास 4 सामने खेळायचे आहेत. इतर खेळाडूंनी कोणी मैदानात प्रवेश करू नये. नितीन
पंचांना विनंती आहे की त्यांनी कृपया तात्काळ सामन्याला सुरुवात करावी. इतर संघातल्या खेळाडूंनी मैदानात प्रवेश करू नये. अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. 25 चेंडूत 60 धावा असं धावांचं समीकरण आहे. महत्वपूर्ण गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत द ग्रेड बंजारा संघाचे. अतिशय संकटात सापडलेला आहे द ग्रेड बंजारा हा संघ. पाहूया अमोल राठोड आणि निलेश राठोड आपल्या संघाला विजयाच्या दारापर्यंत नेतात की नाही. तत्पूर्वी गोलंदाज करतार पवार. युग बाजूला व्हा. हा निर्धाव असा चेंडू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 24 चेंडूत 60 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूत 60 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाचं नाव राहुल आलेले आहेत गोलंदाजीसाठी. राहुल चव्हाण. पाचव्या षटकाची गोलंदाजी घेऊन येत आहे राहुल चव्हाण. राहुल चव्हाण आपल्या वतीनं पहिलं आणि संघाच्या वतीनं 5व्या षटकाची गोलंदाजी करतायत. आणि हा उंच असा फटका मारलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 आणि खेळाडूंकडून हा झेल सुटलेला आहे. तत्पूर्वी एक सोपा झेल म्हणावा लागेल. त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इतर खेळाडूंनी निलेश 10 धावांवर फलंदाजी करतायत. 5 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. धावसंख्या आहे 34. 23 चेंडूत 58 धावांची आवश्यकता. उत्तुंग असा फटका निलेशच्या बॅट मधून निघालेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि हा चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा षटकार. बावीस चेंडूत 52 धावांची आवश्यकता आहे. निलेश आणि अमोल दोन्ही फलंदाजी करतायत. तत्पूर्वी राहुल चव्हाण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणि अतिशय चांगला असा चेंडू. त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी धावबाद होण्याची चिन्ह होती. धावसंख्या आहे 41. या चेंडूला टोलवलेला आहे. तत्पूर्वी फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा झेल घेतलेला आहे. आणि
तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी फलंदाजाने घेतलेली आहे. एक कॉल केलेला आहे. अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे. गोरा बादल सुप्रीमो आणि रामसिंग भानावत योद्धा या संघाच्या कर्णधारांना सूचित करण्यात येते की त्यांनी टॉस का बॉस या व्यासपीठावर उपलब्ध व्हावे आणि नाणेफेक करून घ्यावी. या सामन्यानंतर लगेच आपल्या दरम्यान सामना होणार आहे. गोरा बादल सुप्रीमो आणि रामसिंग भानावत योद्धा. आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जेही संघ मालक मुख्य प्रायोजक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी या दोन्ही संघादरम्यान पंचांचा निर्णय आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल, नो बॉल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. नो बॉल, नो बॉल. आणि याचा अर्थ पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कृपया विकास, विकास. धावसंख्या झालेली आहे 44 धावा. 21 चेंडूत 48 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. लखीशा बंजारा संघाचा कर्णधार कृपया त्यांनी तात्काळ सामन्याला सुरुवात करावी. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी याची कृपया नोंद घ्यावी. तत्पूर्वी गोरा बादल सुप्रीमो आणि रामसिंग भानावत योद्धा या संघादरम्यान रामसिंग भानावत योद्धा या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी पत्करलेली आहे. दोघं अंपायर यांना विनंती आहे कोणताही निर्णय घेताना कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा न करता निडरपणे त्या ठिकाणी आपण निर्णय द्यायचा आहे आणि तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. ज्या संघाला तो निर्णय मान्य नसेल त्याला त्या संघाला या स्पर्धेतून बाद देण्यात येईल. आणि दुसरे खेळाडू ज्या ग्राउंडमध्ये गर्दी करतात त्यांनी कृपया बाहेर यायचे. कोणी जायचं नाही. काही असेल ना तुमचं तर तुमचा कॅप्टन त्या ठिकाणी आहे तो किंवा 12 खेळाडू असेल तो त्या ठिकाणी अंपायरची सलामसलत करेल. कृपया करून शांततेत चाललेलं आहे, शांतता चालू द्या. आणि पंचांचा निर्णय आहे ना तो अंतिम
विशाल जाधव आणि निलेश यांच्यावर मदार आहे द ग्रेड बंजारा या संघाची. अतिशय उत्कंठावर्धक असा हा सामना. संघमालक लखीशा बंजारा संघाचे करणसिंग पवार क्षेत्ररक्षकांमध्ये छोटीशी बदल करताना पंचांना विनंती आहे की त्यांनी सामन्यास अधिक विलंब न लावता लवकरात लवकर सामना सुरू ठेवावा. या सामन्यानंतरही आपल्याला 4 सामने खेळायचे आहेत. पुन्हा एकदा क्रांतिकुमार स्ट्राईकवर आहेत. विशाल जाधव पुन्हा एकदा या चेंडूला टोलवलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने खणखणीत असा हा षटकार. चौदा चेंडूत 17 धावांची आवश्यकता आहे. या 2 षटकाराने अजूनही आपलं आव्हान या सामन्यातलं आपलं आव्हान जिवंत ठेवलेलं आहे द ग्रेड बंजारा संघाने. 14 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. धावसंख्या आहे द ग्रेड बंजारा संघाची 75 धावा. जे प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उशिराने आलेले आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छितो 92 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत आहेत द ग्रेड बंजारा संघ. 14 चेंडूत 17 धावांची आवश्यकता आहे. एक वेळ अशी होती की लखीशा बंजारा वॉरियर संघाने या सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं होतं. मात्र अमोल राठोड, निलेश आणि विशाल जाधव यांनी उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू याला टोलवलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तत्पूर्वी दोन्ही खेळाडूंनी 1 धाव काढून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 76 धावा. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. एक महागडं षटक क्रांतिकुमार यांच्याकडून. 5 चेंडूत त्यांनी अद्यापपर्यंत 22 धावा मोजलेल्या आहेत. 13 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकवर आहेत निलेश. 9 धावांचा त्यांनी सामना केलेला आहे. लाईट्समन कृपया लाईट लावावे त्यांनी. लाईट्समन. आणि या चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने टोलवलं. मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षक निश्चितच आपल्या संघासाठी 3-4 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. धावांचं समीकरण काहीस या पद्धतीने असेल. 12 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यानंतरचे सामना होणार आहे गोरा बादल सुप्रीमो आणि रामसिंग भानावत योद्धा या संघादरम्यान. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. रामसिंग भानावत योद्धा आणि गोरा बादल सुप्रीमो दोन्ही कर्णधारांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी रेडी राहायचं आहे. पंचांना विनंती आहे की त्यांनी लवकरच सामन्यात सुरुवात करावी. गोलंदाज नवीन गोलंदाज एक वेळ द ग्रेड बंजारा संघाची स्थिती 6-20 अशी होती. त्या स्थितीतून निलेश, अमोल राठोड आणि विशाल यांनी आपल्या संघाला सावरलेला आहे आणि सद्यस्थितीत 12 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 8च्या सरासरीने त्यांना धाव्या काढाव्या लागतील. गोलंदाज आहेत गोलंदाजीसाठी मनोहर चव्हाण आलेले आहे. एक मोठा अनुभव मनोहर चव्हाण यांच्या पाठीशी. मनोहर चव्हाण जळगाव रेल्वे स्टेशनच्या साईडने गोलंदाजी करताना अतिशय उत्कंठावर्धक असा हा सामना. अतिशय रक्षात्मक चांगल्या पद्धतीने याला टोलवण्याचा प्रयत्न. मात्र
धावा दोन्ही खेळाडूंना काही काढता येणार नाही. धावसंख्या आहे 76 धावा. 11 चेंडू 16 धावा. स्ट्राईकवर आहेत विशाल जाधव. गोलंदाज आहेत मनोहर. 11 चेंडू 16 धावा. आणि पंचांचा हा निर्णय ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू वाईड. या अतिरिक्त धावेमुळे धावसंख्या झालेली आहे ती 77. 7 बाद 77. अजूनही 11 चेंडूत 15 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हा लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. पंचांचा निर्णय वाईड. धावसंख्या झालेली आहे 78. अजूनही 11 चेंडूत 14 धावांची आवश्यकता आहे. अतिशय उत्कंठावर्धक असा हा सामना. आणि हा फुलटॉस असा हा चेंडू. या ठिकाणी गडी बाद झालेला आहे. एक उत्कृष्ट झेल या ठिकाणी घेतलेला आहे यष्टीरक्षकाने. 8वा गडी बाद झालेला आहे द ग्रेट बंजारा या संघाचा. नवीन फलंदाज जात आहेत किरण. दहा चेंडूत 14 धावांची आवश्यकता आहे. नऊ चेंडूत 14 धावा. निर्धाव असा हा चेंडू. अतिशय चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन मनोहर चव्हाण यांच्याकडून. आणि या चेंडूला टोलवलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. तत्पूर्वी दोन्ही खेळाडूंनी एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 79 धावा. धावांचं समीकरण काहीसं या प्रकारे असेल. 8 चेंडूत 13 धावांची आवश्यकता आहे. गोरा बादल सुप्रीमो आणि रामसिंग बानावत योद्धा या संघांनी सज्ज राहायचं आहे. या सामन्यानंतर लगेच आपला सामना होणार आहे. मनोहर चव्हाण स्ट्राईकवर आहेत. निलेश्वर मदार असेल. 8 चेंडूत 13 धावांची आवश्यकता आहे. आणि अतिशय चांगली अशी गोलंदाजी मनोहर कडून. संपूर्ण अनुभव कौशल्यपणाला लावून गोलंदाजी करतायत मनोहर चव्हाण. एक अनुभवी गोलंदाज ज्यांनी या षटकात केवळ 3 धाव दिलेली आहे. आणि हा फुलटॉस असा चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी मात्र त्यांना चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलेलं आहे. आणि हा चेंडू जातो आहे खणखणीत असा चौकार. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू टोलवला होता निलेश यांनी. इतर खेळाडूंना विनंती आहे कृपया त्यांनी मैदानात प्रवेश करू नये वारंवार. सहा चेंडूत 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक बाकी आहे. लखीशा बंजारा संघाचा कर्णधार मनोहर. पाहूया कोणाला गोलंदाजीसाठी पाचारण करतात. अतिशय उत्कंठावर्धक असा हा सामना. 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता आहे लखीशा बंजारा संघाला. 8 बाद
क्रांती कुमार आलेले आहे गोलंदाजीसाठी. 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइक वर आहेत किरण कुमार पवार. क्रांती कुमार जळगाव रेल्वे स्टेशनच्या साइडने. आणि हा चेंडू निर्धाव असा हा चेंडू. अतिशय चांगली अशी गोलंदाजी क्रांती कुमार यांच्याकडून. धावांचं समीकरण 5 चेंडूत 9 धावांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी निलेश आपल्या फलंदाजांना काही सूचना देताना. अतिशय उत्कंठावर्धक असा हा सामना. लखीशा बंजारा वॉरियर संघ आणि द ग्रेट बंजारा संघाचे संघ मालक दोन्ही या सामन्याचा आनंद घेत आहेत. कृपया अधिक विलंब लावू नये. या सामन्यानंतरही आपल्याला 4 सामने खेळायचे आहेत. क्रांती कुमार उत्तुंग असा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून त्याला अपयश आलेलं आहे. आणि हा चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा चौकार. अगदी महत्वाच्या क्षणी मिळालेला हा चौकार. या चौकाराने नवसंजीवनी मिळालेली आहे द ग्रेट बंजारा संघाला. धावांचं समीकरण काहीसं या पद्धतीने असेल. 4 चेंडूत 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 5 धावा. अगदी द ग्रेट बंजारा संघाचे तळातले फलंदाज देखील महत्वपूर्ण फलंदाजी करतायत. अडचणीतून या संघाने आपल्या खेळाडूंनी आपल्या संघाला बाहेर काढलेले. तत्पूर्वी या चेंडूला टोलवलेला आहे. हा चेंडू जातो आहे फाईन लेगच्या दिशेने आणि हा पंचांचा निर्णय खणखणीत असा हा चौकार. या चौकारानिशी हा सामना टाय झालेला आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहे. 3 चेंडू मध्ये केवळ एका धावेची आवश्यकता आहे. विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे द ग्रेट बंजारा संघाची. द ग्रेट बंजारा संघाचे संघ मालक प्रसन्न मुद्रेत. गोलंदाजाचं नाव सांगा. करण आलेले आहे. लखीशा बंजारा वॉरियर संघाने एक वेळ अशी होती की 20 धावांवर 6 गडी बाद केलेले होते. त्यानंतर तळातल्या फलंदाजांनी अक्षरशः हा सामना लखीशा बंजारा वॉरियर संघाच्या घशातून काढलेला आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे हा संघ. 3 चेंडूत केवळ 1 धावाची आवश्यकता आहे विजयासाठी द ग्रेट बंजारा संघाला. गोलंदाजाचं नाव सांगा. गोलंदाजाचं नाव. किरण आहे दादा, त्याचं नाव किरण आहे दादा. आणि हा वाईड. या वाईडने द ग्रेट बंजारा